सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय रुपेश दादा गायकर यांचे जीवलग मित्र आदरणीय विशाल नंदू गायकर यांचे इथे आगमन होते। वेलकम, स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये। चला तोलपान बामण डोंगरी थँक्यू सो मच। माहिती धुळे सर आणि रोशनजी संती सरांचा आवाज आपण ऐकत होतो। सह्याद्रीचा सिंह करतो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मी राहुल चव्हाण, मानकेरी बदलापूर, तुम्हा सर्वांचं करतो या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक स्वागत। स्पर्धा तुम्ही पाहताय गावदेवी क्रिकेट संघ दापिवली आयोजित गावदेवी चषक या स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल। टीम बामण नोगरी, लक्षात घ्या 3 धाब्यांची पार्टी आहे तुम्हाला, याची आपण नोंद घ्यायची आहे। 3 धाब्यांची पार्टी तुम्हाला असणार आहे, ती 1 ओव्हर नंतर आपण कान्हो टीमच्या खात्यामध्ये ऍड करतोय, याची आपण नोंद घ्यायची आणि 3 ओव्हरची मॅच याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज अंतिम रात्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। खरं तर पहिल्या रात्रीमध्ये ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं, परंतु आता या अंतिम रात्रीमध्ये आमच्या आयोजकांच्या खास करून मच्छिंद्र गायकर सरांच्या देखील डोळ्यात पाणी आलं असावं, कारण 5 रात्री कशा गेल्या ते कळलंच नाहीये। तीन धावाची पार्टी असणार आहे, 3 ओव्हरची मॅच आणि 3 धाब्याची पार्टी। चला मात्र सुरुवात करा लवकरात लवकर। सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। अक्षय देशमुखच्या साथीने तुम्ही पाहताय तेजस राऊत या बातमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। ही सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये आणि अखेर या बातला आता सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल। बरी ट्रॅक वरती गोरदास आदित्य पाटील ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल, तर समोर दाखल झाला अक्षय देशमुख या मॅच मध्ये। गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न रिव्हर्सचा पवित्रा घेतला अक्षय देशमुखने, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉल ही समाप्ती होत असताना भव्य दिव्य व्यासपीठ मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहताय पूर्णपणे गजबजले। खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सरपंच असतील, नगरसेवक असतील, त्यांनी उपस्थिती दाखवली, परंतु आजच्या अंतिम रात्रीमध्ये आपण पाहतोय खरं तर महिला वर्गाची कमी होती आणि ती कमी देखील आता पूर्णपणे इथे मात्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल पूर्ण झाली आहे, कारण मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सरपंचताई पूजाताई गायकर यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। त्यासोबत आपण पाहतोय आमचे मच्छिंद्रजी गायकर यांची अर्धांगिनी निकिता वहिनी यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। त्यासोबत आमच्या रुपेशजी गायकर यांच्या अर्धांगिनी वैशाली गायकर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार। अक्षय देशमुखच्या बॅटमधून या 4 धावा धाफलकावरती तुम्हाला पार भेटतील। चांगली सुरुवात, पहिला बॉल डॉट आल्यानंतर पुढच्या बॉलवरती आक्रमण
आणि या 4 धाबा इथे वसूल करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा, आज रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. बरोबर या पुढचा बॉल खेळला ऑन साइडला टर्न केला, गॅप मधून हा देखील बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने होतोय आणि या 2 धाबा येथे एक बडला जातील. 3 बॉलचा खेळ संपलाय. 6 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. कालच्या रात्रीमध्ये आदित्य पाटीलला पाहिलं काय गोलंदाजी त्याने केली आहे. जबरदस्त दसई संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 29 धाबा थांबवायच्या होत्या आणि त्या थांबवल्या देखील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय पुढे सरकते. 1 ओव्हर नंतर आपण ती पेनल्टी ऍड करणार आहोत. 7 स्कोरर वडोदया. बॅटची कडा एसच्या बागे थडबांचा खेळाडू पुढे सरकला. बाहेर निघणारा चेंडू होता, त्याला मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न, पॉइंट ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. टीमची टोटल 6 या आकड्यावरती तुम्हाला पाल मेल अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगतीय. रुपेश दादा राऊत त्यांचं आगमन झालं. वेलकम स्वागत आहे. गिरजा 11 कानूर बॉईज कानूर हा संघ मैदानावरती खेळतो. तर दुसऱ्या बाजूला कार्तिक सर्वेश 11 जीवदानी बामणडोंगरी हा संघ तुम्हाला पाल मेल. आदरणीय संतोषजी राऊत जे कळमगावचे उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या पंचकृषीतील एक मोठं नाव रुपेश दादा राऊत यांच्या माध्यमातून हा संघ बांधलाय. कान्होर पोर्तिया. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न नाही जमलं. डीपमध्ये खेळाडू पोहोचतोय. सिंगल एक कबड्डी दुसऱ्या धावेचं मानस होतं परंतु धाडस नव्हतं, त्यामुळे मिळते एक चिक्की सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक. टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला जरूर पाल मिळेल. या मॅच मध्ये आज 3 आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतात. बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे, जोबेली बदलापूर, त्यासोबत डोंबिवली गारिवलीचे गोड आवाज रोशनजी संते आणि त्यासोबत मी राहुल चव्हाण मनकिवली बदलापूर या स्पर्धेमध्ये जोडलो गेलो. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवण्याचा प्रयत्न होतो. लाऊड अपील येथे केली. दोन्ही पंच सहमत नव्हते, त्यामुळे अखेर येते डॉट बॉल. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पॅनल्टीच्या 3 धावा मी ऍड करतोय, त्यामुळे धावफलक टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. लक्षात घ्या टीम कान्होर आणि बामणडोंगरी 3 धावा मी ऍड करतोय, त्यामुळे धावफलक 10. 3 ओव्हरची मॅच आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पालमेल. गौरव साबंत, प्रशांत पवार, त्यासोबत बट्या आणि आमचे जय फालशंकर यांच्या माध्यमातून अप्रतिम क्वालिटी विथ किलाटी या ब्रीदवाक्यावरती तुम्ही पाहता ही वाहिनी देखील चालत असते आणि त्यामुळेच की काय पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भ्रमण करत असतात. आज 3 नामांकित पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पार बीतील. तर विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर, त्याच्या साथीनं कुणालजी पेनकर सर मॅम फ्रॉम बदलापूर गाव आणि DK दत्ता कडव सरांना तुम्ही पाहताय. अप्रतिम पंचगिरी तुम्हाला पार मिळेल. गिरिजा 11 कानूर बॉईज हा संघ मात्रावरती खेळतोय. बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हा संघ खेळतोय आणि आमचे बदलापूर वांगडी संघटनेचे संस्थापक आदरणीय महेंद्रजी भगवान धुळे यांच्याकडून टीम कानूर बॉईज संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. ते देखील या मॅचचा आनंद घेतात आणि खरं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं बारीक लक्ष असतं आणि या स्पर्धेमध्ये देखील ते ऑनलाईन जोडले गेले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बरोबर यार. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती जीत खोत. पहिला बॉल बिग हिट, फटका चांगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये हाताचा पिसाऱ्या फुलवत असताना झेल टिपलाय. अखेर तोलतम्यान अभिमानी उत्साह साजरा जरूर केला टीम कानूरच्या, परंतु त्यानंतर फटका पोहोचला, गोंधळ हसला आणि तोलतम्यान रुसला असंच म्हणावं लागेल. धक्का लागतो पहिला टीम गिरिजा 11 कानूर बॉईज संघाला. पंधत संगीत आपण ऐकला. मावरा घे मावरा आणि जसं आपण पाहतोय संगीत वादला. विष्णू शिंदे सर देखील आयोजकांच्या जवळ पोहोचलेत. कारण त्याला देखील माहिती आज शुक्रवार आहे. पचिंद्र गायकर सर टर्न केलाय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. आपण पाहतोय अंकित आणि
अंकितच्या पहिल्या बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. गट्टूला तुम्ही पाहता 2 धाबा इथे एकपट जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धाव फलक टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती फ्लाय होतीये. धाव फलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल 12 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. अप्रतिम सुरुवात या मॅच मध्ये टीम कानूर बॉईज संघाची आपण पाहिली आहे. 3 धाबा तिथे पेनल्टीच्या 8 देखील केल्यात आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती जीत खोत चांगली बॉलिंग करतोय. 2 बॉल मध्ये त्यानं फक्त 2 धाबा खर्च केल्या. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. प्रॉपर बॅट आणि बॉलचा कनेक्शन नव्हता आणि अखेर हा डॉट बॉल लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीने धावफलक 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल जोडली जाते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार आता चर्चा करतात. सर्वांच्या चेहऱ्यावरती खरंतर खुशीचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल कारण आयोजन करणं सोपं असतं परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सचिनजी गायकर यांची ही स्पर्धा परंतु पडद्यामागचे हिरो रुपेशजी गायकर, मच्छिंद्र गायकर, महेंद्र गायकर, देवा गायकर, ऋषिकेश गायकर असतील त्यासोबत युवराज गायकर असतील, महेश गायकर यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि अखेर ही स्पर्धा सक्सेस होत असताना त्यामुळे त्यांचंही आपण अभिनंदन करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आता येऊन ठेपली आहे त्यामुळे आपण पाहतोय आज मुख्य व्यासपीठ देखील गजबजलाय. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय बरेचसे मान्यवर जोडले जातील कारण टॉप 5 च्या मॅचेस आता सुरुवात झाली आहे. पहिला सामना बामणडोंगरी विरोधात कानूर बॉईज या 2 टीमच्या दरम्यान अपील स्ट्रॉंग होती आणि अखेर मैदान सोडावं लागेल. ज्या फलंदाज मी म्हणेन अक्षरशः ही स्पर्धा गाजवली आहे तो तेजस राऊत. बॅक टू द पॅव्हिलियन. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरंतर अग्रयुग संघटनाचे संघटक आमचे शरदजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं. शिस्त वचन सेवा नातं या 4 संघांनी भरलेली शिवसेना शरदजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम स्वागत आहे आपलं. आगरी समाजाचा बुलंद आवाज शरददादा म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. वेलकम स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 13 धावा आणि आता एक ऍड होती धावफलक 14 याकडे वरती तुम्हाला पाल मिळेल. गोरगरिबांच्या हक्काला धावणारा व्यक्तिमत्व म्हटलं की शरददादा म्हात्रे आणि कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्र नामांकित असलेले नाव आहे आणि आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ते अंतिम रात्रीमध्ये जोडले गेले. लेट परंतु थेट या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आपण आलात या स्पर्धेमध्ये. शरददादा आपला मुलाचा वेळ आपण दिलात. आपला पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश ठाकूर. कल्पेश ठाकूर आले. अजून एक लेफ्ट आर्म सीमर गुरुदास तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय या मॅच मध्ये. कल्पेश वरती आता जिम्मेदारी दिली आहे आणि ती इथून 13 देखील स्वीकारली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 धावा पेनल्टीच्या 8 केल्या तर देखील धावफलक 14 याकडे वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. अंतिम ओव्हर मध्ये जर धावा आल्या तर चांगलं टार्गेट सेट होईल. कमीत कमी 25 धावा जर बनल्या तर फाईट चांगली करेल टीम कानूर देखील. आज ऋतिक रसाळ टीम मध्ये नाहीयेत कारण आपण पाहतोय खर तर कार्यक्रम 16 देखील सुरू आहेत. लग्न सराई सुरू आहे. पहिला बॉल फटका चांगला आहे. दिनेशला तुम्ही पाहताय. दिनेश राऊत पेशंट वकील आहेत ऍडव्होकेट आणि ऍडव्होकेट साहेबांना तुम्ही पाहताय चांगले खटले त्यांनी खेळलेत. चांगले खटले त्यांनी लढलेत परंतु आता या मॅच मध्ये देखील हा खटला मोठा आहे. इथून जर धाबा बनल्या तर चांगलं फाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि कानूर संघ जर म्हटला तर एक ताकदवर संघ आहे कारण मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना कानूर संघ देखील टॉप 5 मध्ये दाखल झालाय त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं. दुसऱ्या बाजूला कालच्या मोठ्या गटातून बामणडोंगरी संघ देखील पुढे सरकलाय त्यांचंही कौतुक व्हायला हवं. बरोबर यार
आडवा बाटक घेतलाय फुलटोस होता टर्न केलाय डीप मध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं एक सिंगल बेल आणि सिंगल वरती थांबावं लागते धावफलक आता पुढे सरकतोय थेंबे थेंबे तळे साचे टीमची टोटल 16 धाबा धावफलकावरती बाल बेल 3 ओव्हरची मॅच आणि आता या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत सुरू आहे अद्याप आपण पाहतोय दोन बॉलचा खेळ संपलाय 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील परंतु येणाऱ्या 4 बॉल मध्ये कमीत कमी 10 धाबा जर आल्या ना तर फाईट चांगलीच पार मिळेल यातील मात्र शंका नाहीये बरोबर तयार कल्पेश ठाकूर खोदून काढलाय पुढचा बॉल गोपनी सारखी बॅट फिरवली डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतात एक सिंगल 2 धाबा एक वडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईने या 2 धाबा एक वडल्या जातील टाळ्यांचा कडकड कडकड कडा तुम्हाला ऐकायला मिळतोय कारण चांगली कामगिरी करतोय कानूर संघ या मॅच मध्ये कारण त्यांना देखील माहिती आहे जर सिंगल डबल इथून एक पडल्या तर धाबा बनतील कारण क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल आणि या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फ्लाय होत असताना धावफलक 18 याकडे वरती तुम्हाला पाल मिळेल टीमची टोटल 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला पार भेटते अद्याप कानूर टीमला मी म्हणेन बांधून ठेवले कारण मोठा फटका अद्याप नाहीये एक चौका रक्षाच्या बॅटमधून आपण पाहिला त्यानंतर संघाला बांधून ठेवलाय पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता नाही जमलं प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता आणि अखेर बॅटकटच्या माध्यमातून एक सिंगल येते असं वाटलं होतं पॅडवरती बॉल आदळल्यानंतर लेग बायची एक सिंगल असेल परंतु पंचांनी खरं हेरलंय पंचांनी शहानिशा केली आहे आणि पंचांनी सांगितलं की बॅटकट आहे सिंगलच्या साथीने धावफलक टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती आता फ्लाय होत असताना धावफलक तुम्ही पाहताय जाऊन पोहोचलाय कडबीस धाबा धावफलकावरती जोडल्या जातील बॉल तयार लेफ्ट मोर द विकेट फुल टॉस आक्रमण केलाय परंतु फटका फसलाय क्षेत्ररक्षक जज करतोय हाताचा पिसरा फुलत असताना अप्रतिम झेल तिथे टिपलाय घरपोच सेवा होम डिलिव्हरी तुम्हाला पार मिळेल आणि अखेर झटका लागतोय मोठा परतावं लागेल गट्टूला देखील माघारी दिनेशला परतावं लागतंय माघारी फलंदाज बा नागरिक कुळांचं हे संगीत आपण ऐकत होतो गट्टूला मैदान सोडावं लागतंय अंकितला तुम्ही पाहताय अप्रतिम खेळ त्याचा प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिलाय परंतु या स्पर्धेमध्ये थोडस नाराज केलं आणि अखेर मैदानाच्या मध्ये दाखल होतोय नकुल राऊत अनुभवी खेळाडू आहे अनुभव त्याच्याकडे ठासून ठासून भरलाय त्यासोबत गुणवत्ता कारण जगदीश स्मृती चषक बदलापूरचं वर्ल्ड कप स्पर्धा रंगली त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं असेल तर ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला होता गिरिजा नेवन कानूर बॉईज त्यावेळेस टॉप गेअर वरती बॅटिंग केली होती नकुल राऊतनं आणि आता तोच मैदानावरती दाखल झालाय इथून आपण पाहतोय अद्याप जवळ चेंडू आता शिल्लक असतील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे इथून जर मोठा फटका आला तर धावफलक वेगाने पुढे सरकेल फुल टॉस टर्न केलाय ऑन साइडला गॅप मध्ये केल्याचा प्रयत्न सिंगल एक पडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय 2 धाबा प्रचंड वेगाने एकवटले आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता या 3 धाबा इथून मिळतील त्यामुळे मी आधीच पडलो होतो अनुभव भरपूर आहे त्यामुळे अनुभव आता पणाला लाभत असताना 3 धाबा इथे एकवटल्या गेल्या त्यामुळे टीमची टोटल या 3 धाब्याच्या साथीने धावफलक फ्लाय होतोय जाऊन पोहोचलाय स्कोर बोर्ड वरती 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील आणि आता 23 धाबाचं मापक लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला बाल मिळेल बामणडोंगरी संघ खेळतोय त्यासोबत कान्होरबाई संघ खेळतोय चला रुपेश दादा राऊत आपण मंचावरती या आणि बामणडोंगरीचे काही मान्यवर आपण आलात आपलं मनपूर्वक स्वागत काका आपण मंचावरती या कालपासून काका बामणडोंगरी टीमच्या मागे आहेत या आपण मंचावरती स्थानापन्न व्हा तिथून आपण मॅचचा आनंद घ्या कारण जीत खोत यांचे पिताश्री आहेत काका या पण मंचावरती कारण आमच्या बदलापूरची संस्कृती आहे अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान आम्ही करत असतो ही परंपरा आहे ती परंपरा आम्ही जपतो या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून सुस्वागतम 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 आदरणीय देवीदास पाटील साहेबांचे ते आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये भोपरगावचे समाजसेवक उद्योजक आणि दापिवली गावचे जावई आदरणीय देवीदासजी पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये
चला या पुढील सामना असेल सात्विक इलेव्हन योगेश पवार प्रतिष्ठान आई गावदेवी उंबारली आणि त्यांना फाईट करेल सारा इलेव्हन चिखलोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. चिखलोली आणि उंबारली. आदरणीय शरद म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघटक इथे उपस्थित आहेत. सारा इलेव्हन चिखलोली आणि त्यांना फाईट करेल सात्विक इलेव्हन योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे हेड टेस्ट. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच उंबारली या टीमने. प्रेम टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? 3 षटकांचा सामना आहे. समोर सारा इलेव्हन चिखलोली संघ आहे. 3 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अंतिम दिवस आहे या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे आयोजन नियोजन केलेलं आहे या आई गावदेवी चषकाचं. ग्राउंड खूप छान आहे, आयोजन पण छानच असेल. तर नक्की शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय उंबारली या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण या पुढच्या मॅच मध्ये आणि सारा इलेव्हन चिखलोली या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. गिरिजा इलेव्हन कान्होर बॉईज कान्होर हा संघ पत्रावरती खेळतो आणि त्या टीमसाठी कॅस्पर झाले सलग 3 बॉल 3 विकेट. म्हणजे विकेट हॅट्रिक जर झाली तर आदरणीय श्याम देशमुख सरांकडून 2000 रुपयाचं कॅस्पर देऊन त्या गोलंदाजाला सन्मानित करण्यात येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सलामी जोडी आज मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला तुम्ही पाहताय आर्यन नाईकच्या साथीने भानुदास म्हात्रे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एअरवरती आर्यन, तर नॉन स्ट्रायकिंग एअरवरती भानुदास, तर बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय देशमुख. कान्होर एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे. खुल्या गटातून देखील अप्रतिम खेळ आपण अक्षयचा नेहमीच पाहिला आणि तोच गोलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळेल दाखल होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. तर कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ ज्या बॅटरचा आपण पाहिलाय तो आर्यन नाईक मैदानावरती दाखल झालाय. 3 ओव्हरची मॅच आणि टार्गेट आता सेट झालंय 23 धावांचं. या मॅच मध्ये 18 बॉल 23 धावा यातून चेस करावा लागतील. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल हाफ ट्रॅकर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये येतोय. पहिला दमदार हिट चौकार.
चौकाराला पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता अडबा बाटक येत त्यांचा प्रयत्न नाही जमला संपर्क नाहीये बॅटर बॉलचा पहिला बॉल कानूर बॉयज बॅटिंग करत असताना डॉट आला पुढच्या बॉलवरती चौकार आला इथे देखील ते चित्र आपण पाहतो इथे पहिला चौकार आला आणि दुसरा डॉट आला त्यामुळे आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललंय असं म्हणायला हरकत नाहीये कारण 23 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगतीय अंतिम रात्र आपल्याला दूर पार पेल आणि अंतिम रात्रमध्ये आपण पाहतो एक मोठी मॅच मैदानावरती आपल्याला पार भीतीये बरोबर तयार पुढचा बॉल फटका तर फर्स्टला क्षेत्ररक्षक 3-3 पाठमोरे नाही थांबणार डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतं डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले त्यांनी अखेर या 2 धाबे ते बीतात त्यामुळे टीमची टोटल 6 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील सुस्वागतम 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 याच दरम्यान आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका रेश्माताई राठोड यांचं आगमन झालंय वेलकम स्वागत आहे आपलं त्यासोबत आमचे उद्योजक समाजसेवक दीपकजी राठोड यांचे आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत त्यासोबत अरुणजी कुलकर्णी काका यांचे आगमन झाले वेलकम स्वागत आहे आपलं रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दुधारी अस्त्र चालवायचं होतं नाही जमलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सिंगल मेल आणि बॅटकटच्या माध्यमातून सिंगल बेती धावफलक पुढे सरकतोय टीमची टोटल 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील 4 बॉलचा गॅट संपलाय टीमची टोटल 7 याकडेवरती तुम्हाला पाल मिळेल 3 धाबा खरं तर पार्टीच्या आपण पाहतोय टीम बामणडोंगरीला लागल्या जरूर परंतु त्या किती मॅटर करतील हा देखील प्रश्न आता मैदानावरती उभा आहे बाणुदासच्या साथीने आर्यन ही जोडी तुम्हाला बाल मिळेल 4 बॉलचा खेळ संपलाय 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक या मॅच मध्ये इथून धाबा चेस होतील की रोखल्या जातील थांबवल्या जातील का हा देखील प्रश्न उभा आहे आज बरेचसे खेळाडू नाहीये संदेश गोंधळी देखील नाहीये चिकू देखील नाहीये बामणडोंगरी टीम मध्ये तर दुसऱ्या बाजूला ऋतिक रसाळ जो स्ट्रायकर गोलंदाज आहे तो देखील टीम मध्ये नाहीये त्यामुळे हा सामना कुठपर्यंत जाईल हे देखील चित्र पाहायला मिळेल बिग हिट करण्याचा प्रयत्न पंचाकडे पाहिला अशाभूत नजरेने की हा चेंडू वाईट आहे का परंतु संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती होत असताना वेगात टाकला आणि त्यासोबत अचूक टप्पा आणि खरं तर अचूक टप्पा जर असला तर टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे चित्र आपण नेहमीच पाहिले परंतु डॉट बॉल धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल टीमची टोटल आता स्थिरावली आहे शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील हे देखील चित्र आपल्याला पार मिळेल सामना कोण जिंकणार यापेक्षा सामना कसा रंगेल यावरती प्रेक्षकांच्या नजरा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका चांगलाय मोकाच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजली बॉल जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे बाउंडास मात्रेच्या बॅटमध्ये येतोय एक दमदार हिट 4 रन खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल 23 धाबाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 1-11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील धावफलक तुम्हाला पार मिळतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता जोडली गेली या मॅच मध्ये तुम्ही पाहता अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये इथून 12 धाबा चेस करावा लागतील श्याम देशमुख सर कानूरचे त्यांच्याकडून सलग 3 बॉल 3 विकेट जर आले विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल त्या बॉलरला यापर मंचावरती श्याम देशमुख सर खरं तर कॅन्सरग्रस्तांसाठी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा भरवली जाते त्यांचे गुरुजी श्याम देशमुख 7900 यांचं आगमन झाले त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे ओव्हर नंबर 2 बॉडी ट्रॅक वरती तुम्ही पाहताय गोलंदाज दाखल होतोय अंकित ला तुम्ही पाहताय गट्टू या पेट नेमनं ओळखण्यात जाणारा खेळाडू आणि खरं तर अंकितची ओळख आहे जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडतो टॉप गिअर वरती बॅटिंग तो करतोय परंतु आज बॉलिंग बॅटायला आली आहे पाहायचं इतकंच या मॅच मध्ये किती धावावरती थांबवलं जाईल 12 बॉल 12 धाब्याची गरज या मॅच मध्ये त्यामुळे सामना रंगेल या शंका नाहीये बरोबर तयार बॉडी ट्रॅक वरती राईट ओव्हर द विकेट गोलंदाज दाखल होतो या मॅच मध्ये 2 नामांकित पंच मैदानावरती उभे डीके सरांचा इशारा पुन्हा एकदा गेम ऑन क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पडताळली जाते बरं पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला फाईन लेगला निघाला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चांगली फिल्डिंग पार मारली 2 धाबा 1 पडण्याचा प्रयत्न झालाय आणि अखेर
जर चेंडूला गॅदर व्यवस्थित केला असताना तर कदाचित आर्यनची विकेट मिळू शकली असती, परंतु असं नाहीये. जर आणि तरला क्रिकेटमध्ये बिलकुल महत्व नाहीये. त्यामुळे तुम्ही पाहता आता टीमची टोटल 2 धाब्याच्या मदतीनं पुढे फ्लाय होतीये. 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. पप्पू शेठ डुबेळे यांचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे पप्पू शेठ. दहागाव पोईचे ते उद्योजक आहेत आणि त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये विशेष प्रेम त्यांनी नेहमीच दाखवले, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रुपेशजी गायकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा, त्यासोबत सुभाषदादा गायकर असतील, मच्छिंद्र गायकर, बाबू गायकर यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यासोबत गणेशदादा गराठे यांचा देखील नावाचा उल्लेख पाहायला हवा. धावफलक सिंगाच्या साथीनं टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार बेती पुढे सरकत असताना 2 धाबा एक पडल्या, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचतोय 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 8 धावांची गरज या मॅच मध्ये, कारण 23 धावांचं टार्गेट, 3 धावा पेनल्टीच्या आपण पाहिल्यात. त्यामुळे या मॅच मध्ये अद्याप आपण जर पाहिलं तर जबळ 9 बॉलचा खेळ संपलाय आणि अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक, 8 धावांची गरज. बरोबर या अंकित फटका फसलाय. 20 शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू डीप मध्ये प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार. अंपायर सिग्नल, षटकार. आर्यन नाईकच्या बॅटमधून तर प्रेक्षकांना सांगायला आवडेल ISPL ची स्पर्धा खेळून आलाय आर्यन नाईक, आणि त्याचप्रमाणे बॅटिंग आता तुम्हाला पार बीतते. एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय, षटकार आलाय, सामना त्याने खुला केलाय. अजून एक फटका ऑन साइडला टर्न केलाय. MSD स्टाईल सामना त्यांना फिनिश केलाय. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा धमाका आलाय षटकार. अभिनंदन टीम कार्तिक सर्वेश 11 जीवदानी बामणडोंगरी, अभिनंदन संतोष दादा राऊत. तर हार्डलक टीम गिरिजा 11 कानूर बॉयज. ज्यानं खरं तर म्हटलं जातं ना, मारने वाले से कभी भी बचाने वाला अच्छा होता है. आणि खरं तर 2 दिवस मी म्हणेन यांचे पिताश्री या क्रीडांगणावरती बॅट पाहण्यासाठी दाखल झाले. आज मुलांना करून दाखवलं, ज्याला 2 विकेट घेत असताना